नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो अवरमध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत. आपल्या लोकशाही आणि शासन व्यवस्थेत काही सुंदर व्यवस्था बनवण्यात आल्या. म्हणजे असं की जसे सत्ताधारी असतात, लोकांमधून निवडून गेलेले असतात, त्यांची मंत्रिपदं असतात, तसंच विरोधकांचाही समावेश करणारी पदं असतात. जसं की विधिमंडळातील उपाध्यक्ष, उपसभापती अशी पदं मानलं जातं की ते विरोधी पक्ष यांना देण्यात यावं. विधान परिषद हे तर समाजातील गुणवंत, ज्ञानी, कार्यकर्ते, साहित्यिक, अभ्यासू लोकांना पाठवण्यासाठीचं सभागृह. अशाच प्रकारे काही शासकीय समित्या, आयोग यांच्यावरही समाजातील त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांना नेमणं अपेक्षित असतं. पण पण फार मोठा आहे. त्याचं कारण या साऱ्या अपेक्षांना राजकारण्यांनी कधीच केराची टोपली दाखवली आहे. निवडून येऊ न शकलेले, पदासाठी पैसा देऊ शकणारे किंवा आपल्याच मर्जीतल्या माणसांची सोय करण्यासाठीच्या जागा म्हणजे ही अध्यक्षपदं आणि सदस्यपदं झाली आहेत. हे एक ओपन सिक्रेट आहे. आपल्या राज्याचं महिला आयोग अध्यक्षपद याची सध्या अशीच चर्चा सुरू आहे. सध्या या आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर. महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आयोगाच्या आणि पर्यायानं त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे. वैष्णवी असेल किंवा त्याही आधी तिची मोठी जाऊ मयुरी जगताप असेल किंवा महाराष्ट्रातील अन्य महिला अत्याचाराची प्रकरणं असतील, रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगानं वेळीच कारवाई केली नाही असे आरोप होत आहेत. वैष्णवीच्या प्रकरणात तर महिला आयोगाच्या प्रशासकीय दिरंगाईपेक्षा हगवणे कुटुंबियांचं अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कनेक्शन यामुळे महिला आयोग आणि पोलीस थंड राहिले का असा गंभीर सवाल उपस्थित केला जातोय. आणि यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महिला आयोगाच्या राजकीय वापराच्या विरोधात आवाज उठवलाय. चर्चेत पुढे जाण्यापूर्वी आपला आजचा प्रश्न पाहण्यापूर्वी ज्या कारणासाठी हा विषय घेण्यात आलेला आहे, ज्याला वाचा फोडलेली आहे संजय राऊतांनी, तो मुद्दा बघूयात. आपण संजय राऊत काय म्हणतात. एक लक्षात घ्या की महिला आयोग मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे. महिला राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसवतो, सोय, राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर, अराजकीय व्यक्ती, महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे. आणि म्हणूनच झिरो अवरमध्ये आजचा प्रश्न ज्याला तुम्ही उत्तर द्यायचंय, तो प्रश्न कोणता आहे पाहण्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला. काय आहे आजचा प्रश्न, माझाचा आजचा प्रश्न, ज्याला तुम्हाला उत्तर द्यायचंय, प्रतिसाद द्यायचा आहे. आजचा प्रश्न आहे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. संजय राऊतांच्या या मताशी आपण सहमत आहात का? होय किंवा नाही असे दोन पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आमच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या चारही एबीपी मदाच्या या अकाउंट्सवरती जाऊन आपण हे मत नमूद करू शकता, वोट देऊ शकता. इतकंच नाही, त्याखाली तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता, ज्या निवडक प्रतिक्रिया आम्ही आमच्या कार्यक्रमात आज दाखवणार आहोत. पुन्हा एकदा प्रश्न, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. संजय राऊतांच्या या मताशी आपण सहमत आहात का? आता पुढचा मुद्दा असा आहे, महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोग ही खरं तर एक अतिशय उपयुक्त यंत्रणा आहे. आयोगाच्या उपयुक्ततेबद्दल वाद नाहीये. खरं तर कोणत्याही गुन्हे, अत्याचार, अन्यायासाठी पोलीस न्यायालय अशी व्यवस्था आहेच. पण या यंत्रणांवर आधीच गुन्ह्यांच्या तपासाचा, प्रलंबित खटल्यांचा प्रचंड ताण असतो. आणि अशा वेळी लोकसंख्येच्या जवळपास 50% असलेल्या महिलांच्या हितासाठी, त्यांच्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी हक्काचा महिला आयोग हे एक प्रभावी मध्यस्थ म्हणून संस्था हे काम करत असणं आणि ते अपेक्षित आहे. महिला आयोगाची रचना, त्यांचे अधिकार, सदस्य, कार्यक्षेत्र आणि आयोगाच्या अध्यक्षांना असणारे राज्यमंत्री पदाचा दर्जा, यामुळे राज्य महिला आयोगाला राज्य शासन, पोलीस यंत्रणा यांच्यासोबत थेट काम करता येतं. अशी महिला आयोग नावाची संस्था समजून घ्यायला हवी आपल्याला, त्याची माहिती असायला हवी. आणि त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला समजून घेण्यासाठी की हा महिला आयोग असतो तरी कसा. तुमच्या हक्काचा महिला आयोग कसा आहे? शासनानं केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य आयोगाची स्थापना 1993 मध्ये केली. घटनेच्या अनुच्छेद 14, 15 आणि 16 अन्वये स्त्रियांच्या संबंधात हमी देण्यात आलेले जी तत्वप्रणाली आहे, मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरिता अशा संस्थांची गरज होती. आणि विशेषतः संविधानाच्या अनुच्छेद 38, 39 आणि 39 व 42 मध्ये अंतर्भूत केलेली ही व्यवस्था, ज्या प्रेरणेने राज्याच्या धोरणांच्या निर्देशक तत्वांसंदर्भाने आयोगाची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी झाली. इतका जुना आहे, म्हणजे इतकी वर्षा, जवळपास 3 दशकांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे.
या आयोगाची रचना कशी असते? 3 वर्षासाठी अध्यक्षपद असतं, म्हणजे रुपाली चाकणकरांना आता 2024 ला नियुक्ती मिळाली आहे, ते 27 पर्यंत असेल. 6 अशासकीय सदस्य असणं अपेक्षित आहे, जे सध्या नाहीये. 1 सदस्य सचिव त्यामध्ये असतो. याशिवाय पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. मागच्या वेळी रश्मी शुक्ला होती आणि रश्मी शुक्ला या होत्या सदस्य, आणि आता वर्मा म्हणून आहेत ते आपले महासंचालक आहेत, ते सदस्य आहेत. आयोगाची रचना, आयोगासाठी शासनानं मंजूर केलेली कर्मचारी संख्या आहे 35, मात्र ती पूर्ण भरली गेलेली नाही, हाही एक वाद आहे. आयोगाची सध्याची कार्यकारिणी सुद्धा पाहूयात आपण. रुपाली चाकणकर अध्यक्ष आहेत, नंदिनी आवडे या सदस्य सचिव आहेत, आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला संजय कुमार वर्मा हे डीजीपी हे पदसिद्ध सदस्य असतात. जे पोलीस महासंचालक असतात ते पदसिद्ध सदस्य असतात. पुढे जाऊया. आयोगाचे अधिकार, महिलांसंबंधीच्या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचा आढावा घेणं आणि त्या दृष्टीनं कार्यवाही करणं हा त्यातला एक मुद्दा आहे. आवश्यक वैधानिक दुरुस्ती सुचवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, आणि याचा संदर्भ मी लाडकी बहिणीच्या बाबतीत नंतर देणार आहे. आवश्यक वैधानिक दुरुस्ती, तक्रार निवारणात सहाय्य करणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणांबद्दल सरकारला सल्ला देणं. मला सांगा, आता विषय नाही आहे, पण लाडकी बहिणीच्या बाबतीत महिला आयोगाचं काय म्हणणं आहे? पैसे कुठे गेले? का नाही योजना राबवल्या गेल्या नीट? या बाबतीत महिला आयोग प्रश्न विचारू शकतो. महिलांशी संबंधित घटनांची स्वतःहून दखल घेण्याचा अधिकार हे फार महत्त्वाचं आहे. सरकारी आणि पोलीस यंत्रणांकडून माहिती घेणं, स्वतंत्रपणे चौकशी करणं हे अधिकार महिला आयोगाला आहेत. साक्षीदारांना समन्स बजावणं, महिलांना कोर्ट कचेरीच्या प्रकरणात न्यायालयीन मदत देणं हे तुमचा महिला आयोग, हे तुमचं सगळं करू शकतो. हा तुमचा महिला आयोग आहे. आणि मदत कशी होते तेही समजून घ्या. समुपदेशन, तक्रारीशी संबंधित व्यक्तीला आणि महिलेचे समुपदेशन केलं जातं. म्हणजे समजा नवरा बायकोंमधला कौटुंबिक काही वाद असेल किंवा आपल्यातला वाद असेल तर समुपदेशन, एखाद्या कौटुंबिक तक्रारीचं समुपदेशनानंतर निवारण होऊ शकतं. त्यानंतर कायदेशीर सल्लाही दिला जातो, म्हणजे ही पुढची पायरी झाली. आणि काही प्रकारांची सुनावणी महिला आयोग अध्यक्ष, सदस्य, वकील आणि संबंधित यंत्रणांच्या द्वारे केली जाऊ शकते. संबंधित ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना या सुनावणी दरम्यान बोलावलंही जातं. महिलांना मोफत वकील उपलब्ध करून दिले जातात. ही अतिशय महत्त्वाची मदत आहे, लक्षात घेऊया आपण. ही या यंत्रणेबद्दल कुणाला राग नाहीये, वाद नाहीये, पण जर महिलेची तक्रार रास्त नसेल तर तिला तंबीही दिली जाते, हेही महत्त्वाचं आहे. खोट्या तक्रारींसाठी महिलेला सुद्धा तंबी देतो राज्य महिला आयोग. पोलिसांकडून मदत मिळवून देणं, एखाद्या महिलेने पोलिसात तक्रार केली आणि पोलीस त्याचा तपास करण्यास दिरंगाई करत असतील तर राज्य महिला आयोग तिथे हस्तक्षेप करू शकतो. हे मयुरी जगतापच्या बाबतीत व्हायला हवं होतं. महिला आयोग पोलिसांना तपासाबाबत विचारणा करू शकतो, हे वैष्णवीच्या बाबतीत व्हायला हवं होतं. त्याचबरोबर तपास जलद गतीनं करण्यासाठी निर्देशही देऊ शकते महिला आयोग. एक पत्र गेलं असतं महिला आयोगाकडनं तर आज महिला आयोग पोलिसांसमोर आणि मीडियासमोर उजळ माथ्याने पुढे गेला असता. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अधिकार, अर्धन्यायिक दर्जा, अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा हे सगळं दिसायला भारी वाटत असलं तरी या आयोगाची स्थिती मात्र आयोगामुळे नाही, मात्र त्यातल्या घटकांमुळेच कागदी वाघासारखी असल्याची टीका सुद्धा होते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आयोगाच्या अधिकाऱ्यांना असलेलं बरंचसं औपचारिक रूप. महिला आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी ती राज्य शासनाचाच भाग असते. तिच्या प्रमुखपदी बसलेली व्यक्ती ही राजकीय असल्याचा इतिहास आहे. महिलांविषयीचे गुन्हे, अत्याचार यांच्यासाठी पहिली पायरी ही पोलीस यंत्रणा असते. पीडितेनं पोलिसांकडे गेल्यावर नंतरचा आणि अधिकचा पर्याय म्हणून महिला आयोगाकडे मदत मागणं अपेक्षित आहे. अन्यथा पीडिता थेट जर का महिला आयोगाकडे गेली तर महिला आयोग सुद्धा शेवटी पोलिसांकडे जाणार आहे. पोलिसांवर महिला आयोगाचं थेट नियंत्रण नसतं आणि पोलीस हे वरिष्ठ अधिकारी आणि शेवटी गृहमंत्री, गृहसचिव यांना जबाबदार असतात. त्यातच महिला आयोगाचं अध्यक्षपद हे आधीच सत्ताधारी पक्षाशी संबंधित असण्याची शक्यता असल्यानं ते पोलिसांवर फार दबाव आणत नाहीत. दुसरीकडे वैष्णवी हगवण्यासारख्या प्रकरणात आरोपींचेच सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यास आणि आयोगाच्या पदाधिकाऱ्यांचे त्याच पक्षाशी किंवा सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यास, जे आता हगवणे आणि चाकणकरांच्या बाबतीत बघायला मिळते. हगवणेंचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा पक्ष, रुपाली चाकणकर नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा पक्ष. असं असल्यास कारवाईत राजकीय हितसंबंध पाहिले जाऊ शकतात. सध्या रुपाली चाकणकर अध्यक्ष असलेल्या महिला आयोगाचं अन्य सदस्यही नियुक्त करण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे आयोगाचा सर्वच प्रशासकीय भार चाकणकरांवर आहे. इथे मात्र थोडीशी बाजू घ्यायची झाली तर रुपाली चाकणकरांच्या मर्यादा या त्या आयोगाच्या स्वतःच्या क्षमता कमी असल्यामुळे सुद्धा आहे. आधीच राजकीय लागेबंदे आणि त्यातच यंत्रणा नसलेला आयोग, यामुळे आयोगाचं कामकाज म्हणजे तक्रारी स्वीकारणं आणि प्रसिद्धी पत्रकं काढणं असं झाल्याची टीका होते. या पार्श्वभूमीवर महिला आयोग, शासकीय समित्या, महामंडळ या बाबतीत काय म्हणतायत, आधी ते सदस्य राहिलेल्या विस्पुते, ज्या आधी सदस्य राहिलेल्या त्यांचं काय म्हणणं आपण पाहूया.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांना कळकळीची विनंती करते की साहेब, राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा. 2024 सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली. फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली. आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात, परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय. या शासकीय समित्या, आयोग, महामंडळ यांच्या अध्यक्षपदांची नावं सर्वांना माहीत असतातच असं नाही. म्हणजे कितीतरी मंडळ आहे, त्याचं पटकन विचारलं अध्यक्षाचं नाव काय तर आपल्याला लक्षात येणार नाही. मात्र वैष्णवी हगवणे बळी प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर आहेत हे आता साऱ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात 21 ऑक्टोबर 2021 मध्ये रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष बनतात. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार महायुतीत गेल्यानंतरही चाकणकरांचं पद कायम राहिलं. त्याहून पुढे म्हणजे गेल्या वर्षी 2024ला त्यांच्या पदाची मुदत संपल्यानंतरही त्यांना 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. याबाबतीत महायुतीतील अन्य पक्षांनीही नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष असतानाच महिला आयोग अध्यक्षपद त्याला एक्सटेन्शन हे मिळण्यावर चाकणकरांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही टीकेचे सूर उमटू लागले होते. आणि याच वेळी आपल्याला आठवत असेल रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अप्रत्यक्ष टीका केली होती. मात्र रुपाली चाकणकरांची कसोटी लागली आहे ती वैष्णवी हगवणे बळी प्रकरणात. रुपाली चाकणकर तशा पुण्याच्या आहेत. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर लगेचच माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यातील पोलिसांचा संशयास्पद विलंब यावरही टीका होत होती. मात्र या काळात रुपाली चाकणकर वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कसपटेंकडे गेल्या नव्हत्या. याच काळात कसपटेंनी वैष्णवीच्या बाळासाठी केलेले प्रयत्न, निलेश चव्हाणकडून झालेला त्रास, पोलिसांची निष्क्रियता हेही समोर येत होतं. आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप हगवणे हिच्याने हगवणे कुटुंबियांकडून होणाऱ्या छळाबाबत पोलिसांकडून मदत होत नसल्यानं महिला आयोगाकडे धाव घेतल्याचीही बाब समोर आली. मात्र आयोगाकडून तिच्याही पदरी निराशा झाली होती, जे तिने माध्यमांसमोर बोललेलं सुद्धा आहे. त्याचवेळी आयोगानं हगवणेंना समज दिली असती तर कदाचित वैष्णवी वाचली असती, कारण आयोग लक्ष घालतोय म्हटल्यानंतर कोणाचाही त्या बाबतीत एक दखल घ्यावी लागेल, गांभीर व्हावं लागेल. या प्रकरणात हगवणे कुटुंबाचे अजितदादांच्या राष्ट्रवादीशी असलेले संबंध समोर आले. अजित पवार तर वैष्णवीच्या लग्नाला हजर होते. स्वतः रुपाली चाकणकर यांचे करिश्मा हगवणे सोबतचे फोटो समोर आलेत. या गोष्टींमुळे वैष्णवी प्रकरणात चालढकल करण्यात आल्याचा आरोप विरोधक करतायत. पुढे टीका झाल्यावर विरोधी पक्षातले नेते मंडळी सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, अंजली दमानिया आणि अगदी अजित पवारांच्या पक्षातील रुपाली ठोंबरे कसपटेंकडे गेल्यानंतर, बाळ कसपटेंकडे परत आल्यानंतर चाकणकरांनी भेटीगाठी घेतल्या. या सगळ्याच दिरंगाईमुळे रुपाली चाकणकर विरोधकांच्या अजेंड्यावर आल्या. मात्र चाकणकरांनी अशी टीका स्वीकारण्याऐवजी टीकाकारांना चिल्लर म्हटलं. आता थेट त्यांच्या राजीनाम्याची किंवा पद काढून घेण्याची मागणी होऊ लागली ती त्यामुळेच. दरम्यान एक पुढचा मुद्दा आहे जो संजय राऊतांच्या मुद्द्याला छेद देणारा मुद्दा आहे. कारण आपण चर्चा घेत असताना एकांगी चर्चा घेत नसतो, आपण दोन्ही बाजू, तिन्ही बाजू, सर्व बाजू घेण्याचा प्रयत्न करतो. महिला आयोगाचे अध्यक्ष गैरराजकीय असाव्यात असं मत शिवसेना नेते संजय राऊत जरी म्हणत असले, त्याला कारण म्हणजे रुपाली चाकणकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत. मात्र राज्य महिला आयोगावरच अन्य अध्यक्ष पाहिल्यास महाविकास आघाडी असो की महायुती असो किंवा कोणताही पक्ष असो, अशा नियुक्त्या या राजकीयच असतात हेच आता दिसतं. ग्राफिक्सद्वारे आम्ही आता तुम्हाला काही नावं दाखवणार आहोत, जी नावं पाहिली तर तुम्हाला राजकारणी नको हे तत्व कोणीच कसं पाळत नाही हे लक्षात येतं. अर्थात राजकीय पक्षात राहून उत्तम काम केलेल्या अनेक महिला राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांना संधीच नको असंही म्हणणं योग्य ठरणार नाही. आपण ग्राफिक्सच्याद्वारे पाहूयात अशा या अध्यक्षा, त्यांचा कसा इतिहास राहिलेला आहे. मीडिया सेंटरवरती पाहूयात या कोण अध्यक्ष आधी होऊन गेल्या. आपण पाहूयात की हे कोण अध्यक्ष होते, आधीचे अध्यक्ष कोण होते. महिला आयोगाचं राजकारण बघतोय रजनी सातव, या त्या आता स्मृतिशेष रजनी सातव अध्यक्ष होत्या, काँग्रेसमधून येत होत्या रजनी सातव. त्यानंतर सुशीबेन शहा याही अध्यक्ष राहिलेल्या आहेत महिला आयोगाच्या, पक्ष काँग्रेस. विजया रहाटकर ज्या आता राष्ट्रीय महिला आयोगावरती गेलेल्या आहेत, अध्यक्ष होत्या, पद आणि पक्ष होता त्यांचा भाजप. फक्त अध्यक्षपदच नाही, सदस्यपदी चित्रा वाघ राहिलेल्या आहेत, सदस्य होत्या महिला आयोगाच्या, पक्ष भाजप. आणि रुपाली चाकणकर ज्या विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे संजय राऊतांनी असं काही म्हणू नये की राजकीय नको, कारण तुम्ही ज्या आताच्या महाविकास आघाडीत आहात त्याच्या आधीची सत्ता असेल, कारण रुपाली चाकणकरांना पद मिळालं होतं त्यावेळी आघाडी सरकार होतं, किंवा त्याच्या आधीचं काँग्रेस सरकार असेल, पक्षाचेच लोक बसवले जातात त्या पदांवरती.
त्याबद्दल वाद नसला तरी शेवटी अपवाद कोणी नाही हे सांगण्यासाठी फक्त हा मुद्दा आपण करून घेतला. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाला किती आणि कसा न्याय दिला त्यावर चर्चा होऊ शकते, मात्र आयोगाच्या मुख्य कामापेक्षा रुपाली चाकणकरांच्या रील्स फारच फेमस झाल्या, त्यावर टीका सुद्धा होऊ लागली. कुठे उद्घाटन, कुठे लग्न, कुठे समारंभ, कुठे शासकीय काम, यावरही आता टीका होऊ लागलेली आहे. ही आपण जी दृश्य पाहतायत ही रील्स आहेत. त्यातली काही रील्स ही रुपाली चाकणकरांच्या इन्स्टा अकाउंटवरनं पाहिलेली आहेत. म्हणतो एक एक श्वास घास इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे. होऊ दे त्रास लांब कितीही प्रवास, जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज नाशिकमध्ये आल्या असता सर्व ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण बघूयात काय म्हणतात स्वतः रुपाली चाकणकर. आमच्याकडे 35 जागा आहेत, त्याच्यापैकी 17 जागा ह्या आमच्या त्या जागेवरती नियुक्ती झालेल्या आहेत. इतर ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे आउटसोर्समधून ती जागा भरलेली आहे. त्याच्यामुळे ती सविस्तर माहिती आहे, मी ती तुम्हाला देते. मला याची कल्पना नाही आहे. आणि राहिला विषय राजीनाम्याचा, तर तो सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येकजण अनेक जण मागतात. गृहमंत्र्यांचा मागतात, केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात, मुख्यमंत्री. विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नंतर राज्यातील महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्यात. पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेल, म्हणजे राज्य महिला आयोग तर पुढची गोष्ट आहे, जो स्थानिक भरोसा सेल आहे तिथेही महिलांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. दररोज शेकडो महिला अर्ज करून येताना दिसत आहेत. घरगुती हिंसाचार, हुंडाबळी किंवा अन्य तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आहे. इथे आलेल्या महिला आणि पोलिसांशी सुद्धा संवाद साधून तीही बाजू जाणून घेतली एबीपी माझानं. पाहूया. ते मारहाण करतात, फॅमिली सकट मारहाण करतात आणि हा विचार करतात की मग आम्ही शांत बसायचं. आईवडिलांचा विचार करून आम्ही शांत बसायचं. सगळ्यांकडे तक्रार केली पण कोण तक्रार घेत नाही. फक्त डेट दिली जाते की आम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा. आमचं सुद्धा केस कोण घेत नाही. पैसेवाले जर असेल समोरचे, ते लोक पैसा खाऊ घालतात आणि आम्हाला शांत करतात. फोर्सफुली आम्हाला सगळ्या केस महाग घ्यायला लावतात. गरीब घरच्या पोरी राहिले, मग गरीब घरच्या पोरी जाणार तरी कुठं. माझं तर 5च महिने झाले होते लग्नाला, फक्त 5 महिने. महिन्याभरातच त्यांनी मला मारहाण चालू केली. आई वडिलांच्या परिस्थितीवरनं बोलणार, शिक्षण पूर्ण करायचं म्हणलं तर शिकायला जात होते तर कॉलेजला का जाते म्हणून त्याच्यावरनं मला मारणार. अक्षरशः अशी परिस्थिती हे केलं होती की प्रेग्नेन्सीमध्ये तर त्या माणसाने मला मारले. अक्षरशः मला माझ्या बाळाला सुद्धा गमवावं लागलं या गोष्टीमुळे. मला पण त्रास होतोय, दिदी सारखाच झालेला आहे. 1-2 वर्षाचं माझं बाळ आहे. त्या बाळाला अजून त्याने एकदाही बघितलं नाही, प्लस तो घेत नाही तिला. का नाही, काय म्हणणं काय त्यांचं? त्याला एक मुलाची आशा होती, पण ती मुलगी झाल्यापासून तो जाच करतोय मला घरात. प्लस त्याची आई, त्याची बहीण, नणंद आणि त्याची जाऊबाई, म्हणजे सगळे मिळून मला आता 15 तारखेला त्यांनी मारहाण केली. महिला आयोगाकडे तक्रार दिली तुम्ही? हो दिली तक्रार. तू दिली? सगळ्याकडे दिली आहे सर. सगळ्या काय 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 म्हणतात, काय उत्तर येत नाही? ते फक्त एवढं म्हणतात तुम्ही अर्ज देऊन जा, आम्ही फोन करू. फोन करता, फोन फक्त बोलतात ते करता. महिना झाला सर, अजून फोन आला नव्हता मला. हे देखील. आणि याच विषयावर 0 आवर्सची आजची चर्चा आपण करणार आहोत. त्यासाठी नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी भोसले, उत्कर्षा रूपवते, अंजली दमानिया या सगळ्या मंडळींकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी तुमच्या प्रतिक्रिया, कारण त्या घेऊन लोकांचा एकदा कल आणि कौल लक्षात येतो, मूड लक्षात येतो, काय वाटतंय त्यांच्या मनामध्ये. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी. जाऊयात माझाचा आजचा प्रश्न कोणता होता आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या त्या पाहायला. आजचा प्रश्न आहे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. संजय राऊतांच्या या मताशी सहमत आहात का? होय किंवा नाही हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तुमच्या फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब आणि ट्विट एक्स अकाउंटवरून. आणि आता आलेल्या प्रतिक्रिया पाहूया. एक्स पोस्टवरती, एबीपी माझ्याच्या एक्स अकाउंटवरती आलेली आहे धोंडप्पा नंदे यांची प्रतिक्रिया. महिला आयोगाचं अध्यक्षपद योग्य, अनुभवी, संवेदनशील नेतृत्वाच्या हाती द्यावं. आयोग हे फक्त एक प्रतिष्ठेचं पद नसून महिलांच्या हक्कांचा आवाज आहे. आणखी एक प्रतिक्रिया एक्सवरच आली आहे.
अमित जाधव यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुठलीही राजकीय व्यक्ती नको, पण पुरुषांवर अन्याय झाल्यास पुरुष हक्क आयोग पण हवा, अशी एक वेगळी प्रतिक्रिया. एक्स अकाउंटवरती आणखी एक प्रतिक्रिया आली आहे. दीपक मानसिंग यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. सरकारनं महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करताना हायकोर्टाच्या सेवानिवृत्त महिला न्यायाधीशांचा विचार करावा, तरच न्याय मिळेल, अशी एक वेगळी सूचना दीपक मानसिंग करतायत. फेसबुकवरती आलेली कमेंट आहे एबीपी माझाच्या अक्षय सावंत यांची. राजकीय व्यक्तीच काय, पण राजकारणी लोकांच्या घरातील व्यक्ती सुद्धा नको. एक उच्च शिक्षित महिला हवी, जिचा राजकारणाशी त्यांच्या घरच्यांशी कसलाच संबंध नसावा. फेसबुकवर आलेली आणखी एक निरंजन कुलकर्णीची प्रतिक्रिया. विजया रहाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्यानंतर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली होती. त्यामुळे संजय राऊतांच्या या वक्तव्याला काडी मात्र किंमत नाही. ही भूमिका स्वतः सरकारमध्ये असताना संजय राऊतने का घेतली नाही? अतिशय योग्य आणि अचूक प्रश्न, जो मगाशी आपण ग्राफिक्सद्वारे सुद्धा पाहिला. निरंजन कुलकर्णींची कमेंट. इन्स्टा अकाउंटवरती एबीपी माझाच्या कमेंट आली अमय अरोंडेकर यांची. अंजली दमानिया यांना करावे अध्यक्ष. मला आशा आहे अंजली दमानिया कदाचित असतील तर ते ऐकत असतील. इंस्टाग्रामवर आणखी कमेंट आहे राम निमखेडकर यांची. मवियाच्या काळात का नाही सुचलं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. लोकांनी म्हणजे हे टोमणे आहेत, संजय राऊतांना टोमणे आहेत. युट्यूबवरती एबीपी माझाच्या आलेली एक कमेंट आहे. अशा पदावर एक तटस्थ व्यक्तीच पाहिजे, असं लिहितायत डॉक्टर ऐश्वर्या. तर आणखी एक कमेंट सुधीर होले यांची आमच्या एबीपी माझाच्या युट्यूब अकाउंटवर. कायद्याचं ज्ञान असणारी व्यक्ती पाहिजे. तर सचिन होळेकर युट्यूबवर लिहितात आमच्या, येथे अराजकीय व्यक्तीच हवी. महिला आयोग सुद्धा ईडी सीबीआय प्रमाणे फक्त विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्यासाठी सरकारच्या हातातील बाहुलं बनलंय, अशी एक वेगळीच कमेंट सचिन यांची. तर राजकीय असो किंवा नसो, पण राजकारण न करता सर्वांना न्याय देणारेच असावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतायत, अपेक्षा व्यक्त करतायत प्रमोद थतार आमच्या एबीपी माझाच्या युट्यूब अकाउंटवर. युट्यूबवरचीच आणखी एक कमेंट आहे. राजेंद्र सोनावणे म्हणतायत आयोगाची काहीच गरज नाही. पोलीस प्रशासनानं प्रामाणिकपणे काम केलं तर आयोगाची गरज राहणार नाही. अशा लोकांना सरकार पोचतंय. हा मुद्दा विविध महामंडळं, समित्या वगैरेंच्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणात लागू होतो. संजय चौगुले पुढे लिहितायत, पण या पदावर आल्यावर डोक्यात राजकारण शिरतं, हे पण सत्य आहे. काही प्रमाणात ही कमेंट योग्य आहे, कारण एकदा का तुम्ही त्या पदांवर आलात की तुम्ही राजकारणात नसला तरी तुमच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ शकतात. संजय चौगुलेंची एक महत्वाची कमेंट. तर यानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरवरती, जिथे आमच्यासोबत आहेत आपले मान्यवर. पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यांच्याकडे जाऊयात. मी खरं तर प्रोटोकॉल इथे कार्यक्रमाचा नसला तरी सुद्धा नीलमताई या अतिशय महत्त्वाच्या संविधानिक पदावर आहेत आणि त्या स्वतः सामाजिक कार्यकर्त्या आजही याही घडीला आहेत. त्या नीलम गोरे आपल्यासोबत असतील, अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत, राजलक्ष्मी भोसले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतिशय वरिष्ठ अशा नेत्या आहेत. पुण्यामध्ये त्या महापौरी राहिल्या होत्या. कविता आल्हाट आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या. उत्कर्षा रूपवते आहेत, ज्या सदस्य सुद्धा राहिल्या होत्या महिला आयोगाच्या. सगळ्यांचं स्वागत. मी नीलमताईंपासून सुरुवात करेन. नीलमताई, एकूणच अपेक्षा व्यक्त होते. संजय राऊत म्हणतायत की राजकीय अध्यक्ष नको. आपल्या पहिल्या कमेंटपासून मी सुरुवात करेन. नीलमताई. नीलम गोरे यांच्याशी कदाचित संपर्क थोडा तुटतोय, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यापूर्वी मी हाच प्रश्न मग अंजली दमानियांना विचारतो. अंजलीजी, राजकीय पदाशी, पक्षाशी संबंधित अध्यक्ष नको, या भूमिकेबद्दल आपलं मत? नाही, मला तर पूर्णपणे पटतंय की राजकीय म्हणजे कुठेही दूरान्वये पण संबंध नसावा, अशी कोणीतरी व्यक्ती तिथे नेमणूक त्याची करायला हवी, ज्याच्यात प्रामाणिकपणा असेल, ज्यांच्यात प्रशासनाचा अनुभव असेल, ज्याला अनेक गोष्टी म्हणजे लॉ कळणं अतिशय गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की एखाद्या जशा मीरा बोरवणकर आहेत किंवा आपल्या स्वाती साठे आहेत, यांच्यासारख्या कोणाला तरी तिथे नेमलं तर अतिशय योग्य होईल. कारण एक तर त्या इतक्या चांगल्या महिला आहेत, प्रामाणिक आहेत, प्रशासनाचा अनुभव आहेत आणि मीरा बोरवणकर तर त्या स्वतः लॉयर देखील आहे. तर मला असं वाटतं की अशा एखाद्या व्यक्तीला जर तिथे नेमणूक केली तर ते अतिशय योग्य राहील. पण संजय राऊत जसं म्हणाले आणि बरेच फेसबुक आणि ट्विटरवरचे तुम्हाला जे कमेंट्स आले की हे शहाणपण यांना नेहमी विरोधी पक्षातच गेल्यानंतर येतं. त्यांच्या पक्षात म्हणजे त्यांचा राजकारण चालू असताना यांना कधीही हे सुचणार नाही,
कधीच नाही. हो. म्हणजे हे नेहमी अगदी छान विरोधी पक्षाच्या बाकावर आपण बसलं की आपल्याला सगळं सुचतं. आणि आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती झालीये बरं. की कोणीतरी अतिशय स्ट्रॉंग व्यक्तीच्या हातात हे पद जाणं अतिशय आवश्यक आहे. मी उत्कर्षा रूपवतेंकडे सुद्धा जातो. नीलम गोरेंशी संपर्क झाला की मी लगेच त्यांच्याकडे जाईन. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता म्हणून मी त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही. उत्कर्षा रूपवते आपल्याकडे आहेत. नीलम गोरे आल्याचं मला आता कनेक्ट झाल्याचं समजतंय. नीलमजी, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. जी अपेक्षा व्यक्त होते की अशा पदावर, खास करून महिला आयोगाचा विषय सुरू आहे, राजकीय व्यक्ती नको, आपली प्रतिक्रिया? एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चर्चा आयोजित केली आहे त्याबद्दल चांगलंच आहे, कारण फार महत्वाचे मुद्दे सगळे घेतले चर्चेमध्ये. प्रश्न आता असा आहे की अगदी पूर्ण राजकारणाशी संबंधच नाही असं कोणी आपल्याला समाजकारणात आणि राजकारणामध्ये दिसत नाही. राज्य महिला आयोगाचा जो कायदा झाला त्या कमिटीचे मी निमंत्रक म्हणून काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, सुधा वर्दे या सगळ्या अभ्यासू महिला होत्या आणि तिथे आमची याच्यावर बरीच चर्चा झाली आणि शेवटी या मतापर्यंत आलो की ज्यांची क्षमता आहे, ज्यांनी अभ्यास आहे, ज्यांची तळमळ आहे, ज्यांनी एखाद्या सामाजिक संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलेले आहे, अशा कुठल्याही महिला असाव्यात त्याच्यावरती सदस्य म्हणून. आणि अध्यक्ष म्हणून जी आपली अपेक्षा आहे त्याच्यामध्ये राजकारणाच्या दावणीला त्यांनी राज्य महिला आयोग बांधू नये, हे अगदी योग्य अपेक्षा आहे सगळ्यांची. आणि मला असं वाटतं तसंच मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे, तर आपली सगळ्यांची अपेक्षा असली पाहिजे. परंतु पोलीस यंत्रणा असेल, कौटुंबिक न्यायाच्या संदर्भात दिवाणी कायदा आहे, महिला दक्षता कमिटी आहे, भरोसा सेल आहे, या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये समाजाचा सहभाग अजून वाढवून ज्या महिला कार्यकर्त्यांशी राज्य महिला आयोगाने जोडून घ्यायला पाहिजे ते जोडून घेतलं गेलेलं नाहीये. आणि मताबद्दल विचाराल तुम्ही संजय राऊतांच्या, तर मवियाच्या काळामध्ये ज्या दोन्ही सदस्य दिल्या त्या सदस्य चांगल्या होत्या, त्यांचा प्रश्न नाहीये, सदस्यांची क्षमता चांगली होती. परंतु मी एक सूचना मांडलेली आहे, मला जेव्हा काही अधिकार असतात त्यावेळेला, की 7 सदस्यांपैकी 3 सदस्य या सामाजिक क्षेत्रातले असाव्यात. म्हणजे थोडक्यात ज्या कुठल्या राजकीय पक्षाच्या सदस्य नसतील पण तरीही ज्यांनी एक 10-15 वर्ष संघर्षात्मक आणि विधायक असं काम केलेलं आहे, अशा काही सदस्य त्याच्यावरती असाव्या. केवळ पक्षनिहाय कोटा नसावा असं मी मांडलं होतं, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. दुसरं प्रसंग आपण विसरता कामा नये की हे जे महिलांना आरक्षण सुद्धा आलेलं आहे ते फक्त समाजकारणातून आलेलं नाहीये. राजकारणामध्ये सुद्धा क्षमता असणाऱ्या स्त्रियांनी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता 2029ला तर विधानसभा आणि लोकसभेत आरक्षणाचं विधेयक येत आहे. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला राजकारणातल्या सगळ्याच स्त्रियांना बाद करणं योग्य होणार नाही. परंतु राजकारणामध्ये केवळ मर्जी बरोबर कामाचा निकष हा असला पाहिजे. आणि ज्या कार्यकर्त्या काम करतायत अनेक जणी, त्यातल्या अनेक महिलांनी खूप सदस्य म्हणून चांगलं काम केलेलं आहे, याच्यात काही शंका नाही. मी स्वतः उपसभापती या नात्याने राज्य महिला आयोगाला बोलवून पूर्वी च्या अध्यक्ष असताना चर्चा केलेली आहे, विजया रहाटकरांशी चर्चा केली आहे. आणि त्यांना बजेट वाढवून देणं, त्यांची रिक्त पदं भरणं, त्यांचं सामाजिक संस्थांशी जास्त समन्वय होणं, धोरणात्मकरित्या त्यांचं मत घेतलं जाणं, या सगळ्यावरती स्वतः अध्यक्ष आणि सदस्यांनी पण आग्रह धरला पाहिजे. पण मी उपसभापती या नात्याने वारंवार गव्हर्नमेंटला हे सुचवलेलं आहे की तुम्ही धोरणांच्या मध्ये मत घ्या. आणि इथे मला सांगायला पाहिजे की 4थं महिला धोरण ज्या वेळेला झालं 2023 मध्ये, त्यावेळेला राज्य महिला आयोगाचं मत विचारात घेतलं होतं. तिथे रुपाली चाकणकर आहेत का दुसऱ्या कोण आहेत याच्याशी विषय नाहीये, पण एक पद्धती म्हणून कुठलाही कायदा घडत असताना त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाचं मत विचारात घेतलं जातं. वैष्णवीच्या केसबद्दल बोलायचं झालं तर तिथे फक्त पोलिसांवर सोपवणं महिला आयोगाचं काम नाहीये. तिथे त्या जर का सामाजिक संघटनांशी महिला आयोग जोडला गेलेला असता तर पुढे काही झालेलं नाहीये. पण मयुरी जगतापच्या केसमध्ये त्याचा आता चार्जशीट आज दाखल झालेला आहे अशी माहिती मला पोलिसांनी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती केस तिच्या सासऱ्यांच्या विरुद्ध जी 354ची जुन्या कायद्यानुसार दाखल झाली होती ती सुद्धा आता उभी राहते. तर मला असं वाटतं की संजय राऊतांच्या मताबद्दल मी येते शेवटी, की ज्यांच्याच वरती नेहा पाटकरचे एवढे अश्लील शब्द तिला धमक्या दिल्याचे, आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने धमकावल्याचे आरोप असताना त्यांच्या धारिष्ट्यांचं मला फार आश्चर्य वाटतं राऊतांच्या, की ते या संदर्भात स्वतःचं मत व्यक्त करण्याचा त्यांना जन्मसिद्ध अधिकार आहे असं मानतात आणि आपण एवढं गांभीर्याने त्यांचं मत घेतो. तर मला असं वाटतं की त्यांच्या त्या केसमध्ये साक्षी पुराव्यात हस्तक्षेप केला म्हणून ते जेलमध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मला त्यांच्या मतावरती काही मत व्यक्त करायचं नाही.
नीलमताई, हा मुद्दा संजय राऊतांनी एक मागणी केली, शेवटी ते खासदार आहेत म्हणून, पण त्या व्यतिरिक्त ही नेहमीच चर्चा झालेली आहे की अशी महामंडळं, विधान परिषदेचे आमदारकी पण घेऊयात हवं तर, आणि महिला आयोग आहे, इथे अराजकीय व्यक्ती असावी, तज्ज्ञ व्यक्ती असावी अशी अपेक्षा असते. राजकीय व्यक्ती तज्ज्ञ नसते अशातला भाग नाही, पण ही अपेक्षा आहे की तिथे ती असावीत. आणि विशेषतः हगवणे प्रकरणामध्ये दिसून आलं. आता याला योगायोगही असेल, थेट आपण दोषारोप नको करायला, पण अध्यक्ष ज्या पक्षाशी संबंधित आहेत त्याच पक्षाशी आरोपींचं कुटुंब सुद्धा सगळं निगडीत आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मयुरी जगताप असेल किंवा वैष्णवीचा मृत्यू असेल, या सगळ्या काळात पोलिसांची निष्क्रियता किंवा एक विलंब हा संशयास्पद ठरतो. म्हणून राजकीय माणूस तिथे नको अशी अपेक्षा आहे. नीलमजी, एक मला असं वाटतं की त्याच्यात आता मी उघडपणे बोलते की राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून नेमलं. त्यांच्या कामाची क्षमता होती. खरं तर रुपाली वडगाव दायरी, जिथे आमच्या संस्थेचं कार्यालय त्याच्या जवळच राहते, काही काळ त्या आमच्याही कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या संस्थेच्या. पण मुद्दा असा आहे की त्या परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही काम करत होत्या. आणि त्या काळामध्ये बऱ्याचशा सदस्यांकडून मी त्यांच्या ऐकलेली ही चर्चा की जिथे जातो आम्ही तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा म्हणजेच आयोगाची शाखा असं अतिराजकीयकरण झालं असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये सगळेच आम्ही आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला, नाही असं नाही, परंतु ते त्यांना काही शक्य झालं नाही. आणि अशा केसेसमध्ये जेव्हा त्याचा चटका बसतो, एखाद्या महिलेचा जीव गमाला जातो, त्यावेळेला मात्र आपले SOPs म्हणजे कामाचे निकष, काय प्रणालीतून महिलांच्या तक्रारी घ्यायच्या, किती दिवसात चार्जशीट झालं पाहिजे, किती दिवसात कोर्टात केस उभी राहिली पाहिजे, तसे SOPs जे आहेत ते पोलिसांना जसे आहेत तसं मी फडणवीस साहेबांशी परवा बोलले, तर मी असं मत त्यांच्याकडे म्हटलं की महिला आयोगाचे सुद्धा SOPs वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे त्यांनी तयार केले पाहिजेत. आणि ते तयार करण्यासाठी मग मी म्हणेन अंजली दमानिया असतील, रूपवती ताई असतील, सर्व पक्षीय महिलांचं मत विचारात घेऊन ते SOPs तयार होऊन आयोगाने स्वीकारले पाहिजेत. मग अध्यक्ष कोणी असो किंवा सदस्य कोणी असो, पण त्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेतला. नीलमताई, तुम्ही आपल्यासोबत राहाच. मला इतर काही प्रतिक्रिया घेऊन मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. दरम्यान लोकांचा स्वाभाविक प्रश्न असू शकेल की एवढी चर्चा ज्यांच्याबद्दल चालली आहे त्यांना आपण नाही का बोलवलं, तर असं होणार नाही. रुपालीताईंना सुद्धा अर्थातच ABP माझानं संपर्क केला, मात्र त्यांनी सांगितल्यानुसार नियोजित दौरा आणि त्यांचे काही कार्यक्रम याच्यामुळे त्या येऊ शकणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात त्यांची प्रतिक्रिया आली असती जर का फोनद्वारे किंवा अन्य कोणत्या मार्गाने, खास करून जर का लाईव्ह चर्चेमध्ये नीलमताई तर उपसभापती आहेत, त्या पदावरनं त्यांनी वेळ दिलेला आहे, तर त्यांचीच बाजू मांडली गेली असती. हा त्यांच्यासाठीचाच कार्यक्रम आहे, कारण टीकाच त्यांच्यावर होते. पण आमचा प्रयत्न होता, आम्ही संपर्क साधायचा मात्र नक्की प्रयत्न केला. मी आता जातो उत्कर्षा रूपवते यांच्याकडे. उत्कर्षाची विषय आपल्या समोर आहे. आपल्याला आत्ताच्या अध्यक्षांची कार्यप्रणाली ही राजकीय हस्तक्षेपामुळे तुम्हाला असं वाटतं की विषय जरा जास्त गढूळला, हा हस्तक्षेप राजकीय होता, किंवा राजकीय गोष्टीमुळे उलट हस्तक्षेप नाही झाला, विलंब झाला? सर्वप्रथम मी ABP माझा आणि आपले प्रसन्नजी आभार मानते की राज्य महिला आयोग काय काम करतं आणि त्याचे कार्यकक्षा काय आहे हे आज प्रथम कोणीतरी एवढ्या विस्तृतपणे मांडलेलं आहे. त्यामुळे फार आपण सुपर बॉडी आहोत किंवा फार मोठं कुठल्या तरी यंत्रणेवरती वॉचडॉग म्हणून काम करतो, ही जी एक भावना आहे ही कुठेतरी लोकमनामध्ये गेली पाहिजे. आपण जो प्रश्न मला उपस्थित करत आहात, मी रुपालीताईंसोबत 2.5 वर्ष सदस्य म्हणून काम केलं. त्या डायनॅमिक आहेत, त्यांना संघटनेचा अनुभव आहे, त्यांना कायद्याचा पण अनुभव आहे, ज्ञान आहे, सगळं आहे. पण कार्यप्रणालीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आमच्याकडून, आमच्या सदस्य म्हणूनही काही अपेक्षा त्यांच्याकडून होत्या की काही गोष्टी झाल्या पाहिजेत, सदस्यांना तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे, जे आपल्याला राज्य महिला आयोगाने सिस्टम बनवून दिलेली आहे. एकच छोटं उदाहरण देते की जो ओव्हरलोड महिला आयोगाचा ऑफिसवरती, मुंबईच्या ऑफिसवरती किंवा त्यांच्यावरती वैयक्तिक होतो की हा प्रश्न तो प्रश्न, त्याच्यासाठी सरळ एक व्यवस्था 2020 मध्ये केली गेली होती की विभागीय कार्यालय, राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय असावे. ते अजूनही 6 डिव्हिजन्स मध्ये पूर्णपणे कार्यान्वित नाही, 5 वर्ष झाले. हा एक छोटं उदाहरण तुम्हाला दिलं. जो राजकीय हस्तक्षेपाचा भाग आहे तो मला वाटतं तो रुपालीताईंनी स्वतःच तिथे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडायला यायला हवं होतं. मी 2.5 वर्ष तिथे सदस्य म्हणून काम करत असताना मला कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप कुठल्या नेत्यांनी किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती किमान झालेला नाही असं मी स्पष्टपणे सांगू इच्छिते. कार्यप्रणालीबद्दल आणखीन एक गोष्टी मी इथे नमूद करू इच्छिते की बोर्ड मेंबर्स म्हणून किंवा सदस्य म्हणून काम करत असताना आमच्याही काही अपेक्षा, जसं मी म्हटलं, बोर्ड मीटिंग्स नियमित असाव्यात, बोर्ड हिअरिंग्स जे सिरियस केसेस आहेत किंवा विलंबित केसेस आहेत त्यांना समन करून बोर्ड हिअरिंग्स व्हावात, यासाठी आम्ही वारंवार तिथे प्रयत्न करत होतो. पण काही गोष्टींमध्ये दिरंगाई सातत्याने होत आली. तुम्ही स्टाफ बद्दलचा एक प्रश्न मांडला.
इंटरनल आयोगाला पण सशक्त करायची गरज आहे. स्टाफ कमी आहे, स्टाफची मान्यता असूनही पूर्ण जो स्टाफ आहे तो अर्धा कॉन्ट्रॅक्ट अर्धा परमनंट अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आयोगाचेच इंटरनल आहेत जे पुढाकार घेऊन अध्यक्षांनी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरनी, MS नी हे सॉल्व्ह केले पाहिजे होते. आणि एक शेवटचा मुद्दा महत्वाचा, एवढा मोठा आयोग आहे, आपण अध्यक्षावर ठपका ठेवताय मान्य, कारण त्या पब्लिक फिगर आहे. मेंबर सेक्रेटरी जो तिकडे अधिकारी असतो, अधिकारी असतात त्या IAS IFS ऑफिसरच्या रँकच्या ऑफिसर असतात. गेले 3 वर्षामध्ये जेव्हा मी तिथे सदस्य म्हणून काम केलं 3 वेळा मेंबर सेक्रेटरी बदलले गेले. म्हणजे एकूणच राजकारणी कुठलाही असो, कुठलाही पक्ष असो, महाविकास आघाडी, महायुती, ह्या आयोगाकडे बघण्याचा जो एक सिरियसनेस आहे हे त्याच्यातून कळून आलं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळे जे डिसिजन्स आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं आहेत, सशक्त करण्याची कामंही कुठेतरी मागे पडली आणि हे सगळे मुद्दे पुढे येत गेले. नक्की हा अतिशय महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं प्रशासकीय सुद्धा लक्षात आले. आणि काही प्रमाणात जर का रुपाली चाकणकरांची बाजूच घ्यायची झाली तर रुपाली चाकणकरांचं लक्ष ह्याच्यात त्यांनी कसं घातलं हा वेगळा मुद्दा ठरेल. पण हे मात्र खरं आहे की त्यासाठीची जी रचना लागते, जे पूर्ण एक ताकदवान आयोग असायला हवा, सदस्य सगळे हवेत, पूर्ण तुम्हाला स्टाफ दिला पाहिजे, रिसोर्सेस दिले पाहिजेत, त्या बाबतीत ती कमतरता दिसून आली. हा एक वेगळाच म्हणजे महिला आयोग जो वंचित महिलांसाठी काम करायचा तोच वंचित राहत असेल तर त्याचा तो सबल राहत नसेल तर काय म्हणायचं याला. मी आणखी 2 प्रतिक्रिया येऊन पुन्हा नीलमताईंकडे जाईन, त्यांना पुढे जायचं आहे त्यामुळे त्यांची कमेंट मी घेईन. आपल्यासोबत आता आहेत पुण्याहून कविता आल्हाट आणि राजलक्ष्मी भोसले. राजलक्ष्मी भोसले या स्वतः आंदोलनातून आलेल्या आहेत, राष्ट्रवादीच्या एकीकृत राष्ट्रवादीच्या असतानाही ज्येष्ठ नेत्या होत्या आणि आता त्या अजितदादांबरोबर आहेत. राजलक्ष्मीजी, यामध्ये जी टीका रुपाली चाकणकरांवर होते त्या तुम्हाला राजकारणातल्या तुमच्या नंतरच्या पिढीतल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं, कुठे चुकलं, कुठे सुधारू शकतं, काय चुकायला नको होतं? नमस्कार, मी तुमचे पहिल्यांदा आभार मानते की तुम्ही मला या ठिकाणी बोलावून संधी दिलीत. हा विषय खूप गंभीर आहे, हगवण्यांच्या, वैष्णवी हगवण्यांचा. पण त्याच्यामध्ये झालंय काय, हा विषय जर हा सामाजिक प्रश्न आहे, हा सामाजिक प्रश्न जर खरं सोडवायचा असेल तर त्याचे अनेक पदर आहेत. मग त्याच्यामध्ये समाजाला काही प्रबोधन केलं पाहिजे, नवीन लग्न करणाऱ्या तरुण मुली मुलांचंही काही प्रबोधन केलं पाहिजे, समाजाचं ज्यांच्या घरात मुली येतात आणि जे मुली देतात त्यांचंही काही प्रबोधन व्हायला पाहिजे. किंवा सामाजिक संस्कारामध्येच आता जो झालेला बदल आहे तो पुन्हा पूर्वीसारखा आपल्याला करायला लागेल. परंतु यात एक लक्षात येतंय की अनेक गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. पोलीस डिपार्टमेंट आहे, समाज आहे, तिच्या सासर माहेरचे लोक आहेत आणि या ठिकाणी महिला आयोग आहे. परंतु 100% दोष महिला आयोगाचाच आहे. एवढा वेळ या ठिकाणी तुमच्यासारखी माध्यमं रुपालीताईंवरती वेळ देत आहेत आणि चर्चा घडवून आणतायत. एक महिला प्रचंड काम करतायत रुपालीताई, आणि याच्यामध्ये एकट्या रुपालीताईंना सगळे अधिकार आहेत का, तर ते पण नाही. आपण समजून घेतलं पाहिजे महिला आयोगाचं कामकाज कसं चालतं ते. महिला आयोगाला काम करायला खूप मर्यादा आहेत. त्या ठिकाणी आता आमच्या नीलमताईंनी काही सूचना केल्यात, दमानियाताईंनी काही सूचना केल्यात. नीलमताईंच्या तर सूचना अगदी म्हणजे मान्यच आहेत, त्याच्यावरती रुपालीताई पण विचार करतील. कामकाज करताना थोडंफार इकडे तिकडे होतं, परंतु तो अधिकारांचाही त्या ठिकाणी प्रश्न येतो. आता कुणीही असं म्हणत नाहीये की रुपालीताईंची ही चूक झाली किंवा इथे चूक झाली. त्यांना ज्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याकडे ज्या वेळेला कंप्लेंट आली त्याच्यावरती त्यांनी लगेच पोलीस डिपार्टमेंटला कळवलं. परंतु काहींची अपेक्षा असेल की त्यांनी पोलिसांच्या मागे लागून हे करायला पाहिजे होतं. त्यांच्या रुटीनमध्ये ते त्यांच्या पद्धतीने कामकाज झालं असेल. आज मी तुम्हाला सांगते, गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 ते 32 हजार हिअरिंग्ज त्यांनी महाराष्ट्राच्या 32-33 जिल्ह्यामध्ये जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन घेतलेली आहेत. आजपर्यंत ती कुणीच घेतलेली नाहीयेत. आणि प्रचंड म्हणजे सतत ते काम चालू असतं त्यांचं. आता काही लोकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडनं काम झालं नसेल, पण त्यांनी त्यांच्या रुटीन प्रमाणे ते काम केलं असेल. आणि जेव्हा वैष्णवी मयुरीची तक्रार आली त्यावेळेला रुटीनमध्ये रोज अशा शेकडो तक्रारी येतात, त्याप्रमाणे त्यांनी ती पोलिसांकडे पाठवली. त्यावेळेला असं तर माहित नव्हतं की पुढे जाऊन याच्यातनं वैष्णवी सारखा प्रकार घडणार आहे. परंतु आता ती काळजी घ्यावी लागेल. तुम्ही म्हणताय त्यातला काही भाग नक्की मान्य करण्यासारखा असेल, पण मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो राजलक्ष्मीजी की हे प्रकरण बाहेर आल्यानंतर जवळपास 1 आठवडा किंवा जे काही दिवस गेले असतील ज्याच्यात मीडिया हा सगळा विषय समोर आणत होता,
त्यानंतर मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सगळे विरोधी पक्षातल्या महिला नेत्या त्यांच्या पक्षातल्या रुपाली ठोंबरे, ज्याकडे कसपटेंना बाळ दिलं रुपाली ठोंबरे गेल्या होत्या, त्यानंतर चाकणकर तिथे आल्या. आता मी तुम्ही म्हणताय ते अर्ध सगळं मान्य करूयात की कोण तिकडे त्या जगताप आले असतील वगैरे, हे रुपाली चाकणकरांना कुठून कळणार, ईमेलवरती तक्रार येते. पण समजा हे प्रकरण मोठं झाल्यानंतर आणि ते पुण्यातलं आहे, रुपाली चाकणकर पुण्यातल्या आहेत, मग तिथे जर का त्या गेल्या असत्या, ते बाळ मिळवून देण्यासाठीच असेल, तिथे जर का रुपाली चाकणकरांच्या हस्ते ते बाळ गेलं असतं कसपटेंना, फायदा कुणाला झाला असता? प्रतिमा कुणाची सुधारली असती? राष्ट्रवादीची, चाकणकरांची. आम्हाला काय अडचण होती? ते झालं नाही म्हणून ह्या तक्रारी आहेत. मी तुमच्या आणखी सहकार्य त्यांच्याकडे जाऊन मला पुन्हा अंजली दमानी आणि नीलमताईंकडे जायचंय. कविता आलाट यांना मी हाच प्रश्न विचारेन. कविताजी बरं बोला 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 राजलक्ष्मी भोसलेजी बोला. एक सेकंड, मला थोडासा 1 सेकंडचा वेळ द्या. हो, याच्यावरती मी स्वतः बोलले की त्या ठिकाणी इतर महिला दिसत आहेत, चाकणकर का दिसत नाहीयेत. तर त्या दिवशी पोलिसांकडे ते बाळ पोलिसांच्या ताब्यात मिळाल्यानंतर त्यांना बाहेरगावी काहीतरी त्यांचं काम होतं किंवा आयोगाचं काम असेल, म्हणून त्यांनी ती व्यवस्था केली की हे बाळ पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहोचेल आणि मग त्या बाहेर नंतर निघून गेल्या. पण त्यावेळेला इतर राजकीय महिलांनी त्याचा फायदा घेतला आणि स्वतः जाऊन तिथे फोटो काढणं किंवा आम्हीच ताब्यात दिलं, त्याची तयारी आणि त्याची हे करूनच रुपालीताई बाहेर गेल्या होत्या. मी स्वतः हा मुद्दा उपस्थित केला होता आणि चर्चा केली होती. आणि दुसरं एक मला या ठिकाणी फक्त ठीक आहे, मी याच्याबद्दल दमानी यांना नंतर विचारतो, कारण याच्यामध्ये एक वेगळंच राजकारण बघायला मिळालं. पण त्यापूर्वी प्रेक्षकांसाठी एक मोठी अपडेट. वैष्णवी हगवणे प्रकरणात IPS सुपेकर, जे हगवणे कुटुंबियांचे मामा लागतात, त्यांना आता हे प्रकरण मोठ्या प्रमाणात भोवलेलं आहे. त्यांना दणका बसलेला आहे, कारण त्यांना आता थेट होमगार्डला, त्यांच्या होमगार्डच्या खात्याला त्यांची बदली झालेली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये IPS सुपेकर यांना हे प्रकरण मोठं जड गेलेलं आहे, कारण सुपेकरच होते की ज्यांनी हगवणेंना असेल किंवा निलेश चव्हाण असेल याच्या पिस्तुलासाठी परवान्याकरता परवानगी दिली होती किंवा सही केली होती. आणि सुपेकर यांच्यावरच या प्रकरणातला पोलिसी हस्तक्षेपच्या बाबतीत सुद्धा बोट दाखवलं जातं. त्यामुळे आता सुपेकर होमगार्ड डिपार्टमेंटला बघायला मिळतील. पुन्हा मी ऐकतो अंजली दमानींकडे जाण्यापूर्वी एक छोटी प्रतिक्रिया मी कविता आलाट यांची सुद्धा घेईन. कविताजी, याच्यातलं नेमकं राष्ट्रवादीतलं राजकारण काय चालू आहे? म्हणजे आता राजलक्ष्मी म्हणतात की भलतेच लोक आले आणि फोटो काढून गेले. भलते कोण होते? ठोंबरे होत्या, रुपाली ठोंबरे होत्या. मग हा काय प्रकार आहे नेमका? पहिल्यांदा नमस्कार. आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. खरं तर पक्षांतर्गत हा विषय तुम्ही जर म्हटलात, रुपालीताई ठोंबरे यांनी ताईंवरती बरेचशा काही कमेंट्स असतील किंवा वेगवेगळ्या भाषेत त्यांना ट्रोलिंग करणं हे असेल, तर हे पक्षांतर्गतची गोष्ट आहे, त्याच्यावरती पक्ष नक्कीच निर्णय घेईल. परंतु एक महिला म्हणून ज्या पद्धतीने महिला आयोग काम करतं, अध्यक्ष काम करतात, त्या ज्या वैष्णवीला ज्या वेदना झालेल्या आहेत, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई महिला म्हणून काम करतायत, त्या वेदना सुद्धा ताईंना झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे ताईंना ह्या विषयामध्ये ट्रोलिंग केलं गेलं, ती वैष्णवी बिचारी, तिचं आत्महत्या किंवा तिचं ती हत्या झाली असेल, त्या दुःखामध्ये तिचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला यातना सोसाव्या लागतात. परंतु प्रत्यक्षामध्ये रुपालीताईंना या ट्रोलिंगनी त्यांना त्या यातना सोसाव्या लागत आहेत. खरं तर हे खूप निंदनीय गोष्ट आहे. एका महिलेवरती कमेंट्स करणं किंवा महिलांची जलसी यातनं वृत्ती दिसून येते. मला असं वाटतंय की जे काही पक्षांतर्गत आहेत त्यांना ती पक्ष श्रेष्ठी त्यांना ती समज देतीलच, परंतु या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. म्हणजे आता वस्तुतः महिलांना स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे, स्त्रीची सर्वात मोठी शत्रू ही स्त्रीच असते, असं एखाद्या पुरुषाने म्हटलं तर त्याला सेक्सिस्ट म्हटलं जातं. मी अंजली दमानी यांना विचारतो, अंजलीजी, तुम्ही, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यांना असूया वाटते का? यांना तुम्हाला एक टीकाच करायची आहे म्हणून तुम्ही रुपाली चाकणकरांवर करताय का? रुपाली चाकणकरांवर कधीच टीका केलीच नाहीये. इनफॅक्ट पहिल्या दिवशीपासून म्हणजे 16 तारखेपासून मी रोज त्यांच्या टच मध्ये होते, रोज. अगदी म्हणजे अमुक ते बाळासाठी सुद्धा रात्री 11:30 वाजता मी त्यांना कॉल केला होता. दोघांनाही, म्हणजे रुपाली ठोंबरेंना पण आणि रुपाली चाकणकरांना पण. तब्बल 30-40 मिनिटं आम्ही बोललो की तुम्ही काय करा, काय नका करू. कारण कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या मनात होतं की हे जे घडतंय ते चुकीचं घडतंय. म्हणून मी त्यांना इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने समजावलं होतं की नाही, तुम्ही हे करायला हवं. उद्याच्या उद्या कुठच्याही परिस्थितीत ते बाळ ताब्यात मिळायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मी त्यांच्याशी बोलले आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत पदोपदी मी त्यांच्याशी बोलतेय. पण मला असं वाटतं की रुपाली चाकणकर
अतिशय म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्यांना वाईट नाही म्हणता येणार, पण त्यांच्यात जो एक शार्पनेस पाहिजे की एक अख्खा महिला आयोग जर आपल्याला बदलायचा असेल आणि त्याच्या योग्य एक SOPs ज्या नीलमताई म्हणाल्या त्या जर सेट करायच्या असतील आणि अनेक नवीन गोष्टी करता येतील, अनेक मी अंजलीजी मी तुमचाच प्रश्न घेऊन मी नीलमताईंकडे जातो आणि त्याच्यावरच कार्यक्रम मी कन्क्लूड करणार आहे. नीलमताई, मी हाच प्रश्न घेऊन अंजली दमान यांचाच प्रश्न वेगळ्या प्रकारे घेऊन येणार होतो. आता पावसाळी अधिवेशन असेल आणि खात्री आहे की याच्यामध्ये हा सगळा विषय चर्चेला जाईल. त्यातला क्राईम रिलेटेड सोडून द्या, हगवण्यांचं काय झालं वगैरे ते होत राहील. माझा आपल्याला प्रश्न आहे, आपल्याला सुद्धा काही विशेषाधिकार आहात आणि आपण एक स्वतः वरिष्ठ राजकारणी आहात. महिला आयोगाचं सक्षमीकरण, त्यांचे अधिकार आणि महिलांबद्दलच्या अशा केसेसच्या बाबतीत जलद गतीने पोलिसांची कारवाई, या बाबतीत आपण काही करणार आहात? काही मनात आहे आपल्या? हो, माझ्या मनामध्ये आहे. मी रुपाली चाकणकरांशी याच्यावरती बोललेली आहे. परंतु 5 ते 15 जूनच्या दरम्यान त्यांना वेळ नाही असं मला त्यांचा निरोप मिळाला आहे. पण तरी मला असं वाटतं की 15 जून नंतर मी या संबंधित ज्या म्हणजे पूर्वी जसं असायचं वैचारिक राजकीय मतभेद असतील तरी त्यांची ज्यांची तयारी असेल, राजकीय पक्षांच्या महिला असतील, आमच्या शिवसेना, भाजप आणि एनसीपीतल्या महायुतीच्या कार्यकर्त्या असतील, अंजली दमानिया की, आणि खरं सांगायचं तर आयोगाचं काम हे संशोधन, वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांची भूमिका, 18 कामं त्याच्यामध्ये आहेत. इतका व्यापक स्कोप आहे. पण आता काय झालेलं आहे की अत्याचाराचाच प्रश्न इतका गंभीर आहे की तो करेपर्यंत एक गृहीत धरतो आपण की सामाजिक कार्यकर्त्या कधी आजारी नसतात आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमी वेळच असतो. माझा प्रश्न असा, याच्यामध्ये स्त्रीशी शत्रू बाजूला राहू दे, पण जे पुरुष सगळे जे ते हिंसाचार किंवा या गोष्टी करतायत, तर त्यांच्या विरोधामध्ये सर्व महिला आणि जाणीव असणारे चांगले पुरुष या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की राजकीय दबाव किंवा हितसंबंधांचा जो तुम्ही प्रश्न म्हणालात प्रसन्न, ते अगदी महत्वाचं आहे याच्यासाठी की परत परत आपण बोलत राहिलो तर आपल्याला आता लक्षात आलं की शासन सुद्धा सजग या संदर्भात आहे. त्यांच्याकडे असणारी जबाबदारी हस्तक्षेप होऊ नये म्हणून काढून टाकलेली आहे. आणि 22 तारखेला ज्या वेळेला मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांशी बोलले की नुसतं मूल हातात नेऊन देणं पुरेसं नाहीये, आपण कुठल्या जगात आहोत, आपल्याला कोर्ट ऑर्डर घेतली पाहिजे यांच्याकडे ते मूल देण्यासाठी. ताबडतोब 24 तासाच्या पोलीस ऑर्डर घेतलेली आहे. तर मी उपसभापती या नात्याने इथे सांगेन की जे लोक आमच्या माझ्या बरोबर संवादाला त्यांना तयारी असेल त्या सगळ्या 40-50 जणींना बोलवून त्यातून काही राज्य महिला आयोगाचा कायदा समोर ठेवून काय जे SOPs आहेत ते राज्य महिला आयोगाच्या बरोबर तो महिला बाल विकासच्या बरोबर आहेत. म्हणजे नीलमजी, ही फार मोठा उपाय ठरेल, ही फार मोठी मध्यस्थी ठरेल. जेव्हा भारतामध्ये एक बलात्कार कांड गाजलं होतं त्याच्यानंतर तशा प्रकारचा दामिनी कायदा असेल किंवा असे अनेक प्रकारचे कायदे आले, समित्या वगैरे बनल्या. वैष्णवीच्या निमित्ताने जर का वैष्णवी महिला आयोग पुनर्रचना कायदा असेल, समिती असेल, पुनर्विचार झाला तर वैष्णवीला ती आपण महाराष्ट्रीय म्हणून सगळ्यांनी दिली अतिशय उत्तम श्रद्धांजली असेल. त्यापेक्षा नीलमताई तुमच्याकडून, अंजलीजी तुमच्याकडून, राजलक्ष्मीजी तुमच्याकडून, सर्वांकडनं आहे. आपण सगळ्यांनी या महत्त्वाच्या विषयाला वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे आभार. आणि यानंतर थेट जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आपला मगासचा 0 आवरचा प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेलं कौल कसा आहे ते आपण पाहणार आहोत. त्याआधी प्रश्न आणि त्यानंतर आपला कौल. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको, संजय राऊतांच्या या विधानाशी आपण सहमत आहात का? 40,000 लोकांनी या पोलमध्ये भाग घेतला. 89% म्हणतायत होय आम्ही सहमत आहोत, राजकीय व्यक्ती नको, आणि 11% मात्र म्हणतायत नाही. दोन्ही मतांचा आदर आहे. मात्र या निमित्तानं महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कळू शकतं. 40,000 हा छोटा आकडा नाहीये. कार्यक्रमाच्या शेवटी एकूणच आपला महिला आयोग सध्या गाजतोय. मात्र महिला आयोगाचं जरा गरीब बिचारी कुणीही हा का असं झालंय, कुणी येतंय टीका करतंय. खरं तर सर्व शासकीय नियुक्त्यांबद्दल बोललं गेलं पाहिजे. विधान परिषदेच्या आमदारक्या, महामंडळाच्या नियुक्त्या किंवा सध्या चर्चेत असलेलं महिला आयोगाचं अध्यक्षपद कशासाठी असतात ही पदं? तुमच्या माझ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करातून या यंत्रणांवर खर्च होतो. आपण शासन चालवू शकत नाही म्हणून विश्वासानं आपण सत्ताधारी निवडतो आणि ते अशा नियुक्त्या मात्र राजकीय सोयींसाठी करतात. राज्यपाल नियुक्त किंवा विधान परिषदेत जाणारे तज्ज्ञ असावेत याबद्दल काय बोलायचं? महामंडळांची स्थापना त्या समाज किंवा लाभार्थी गटांसाठी. मात्र बातम्या येतात त्या निधीच्या गैरवापराच्या, अपुऱ्या मनुष्यबळाच्या आणि ज्यांच्यासाठी संस्था असतात त्यांच्या वाईट अनुभवांच्या. मात्र महिला आयोग या साऱ्यांपेक्षा वेगळा आहे. आपल्या आया बहिणींसाठी, सर्वसामान्य महिलांसाठीच असलेली ही एकमेव दाद मागण्याची यंत्रणा आहे. रुपालीजी तुम्ही असा किंवा महायुतीचे सत्ताधारी असा, या आयोगाचा बट्ट्याबोळ करू नका. महिला आयोग सक्षम करा, अध्यक्षांनो काम करा, हीच अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.